SIR प्रक्रियेत BLO कडून अडथळा, जालन्यात 10 BLO विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। प्रभाग क्रमांक 10 मध्ये SIR साठी सामाजिक कार्यकर्त्यांची धडपड, तरीही मॅपिंग रखडले। तहसील प्रशासनाची कारवाई। कलम 234-13 नुसार तालुका पोलीस ठाण्यात 10 BLO विरोधात गुन्हा दाखल। महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाकडून SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवला जात असून जालना शहरातील ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये सय्यद रहीम सय्यद, इस्माईल इम्रान खान नाना आणि नईम वस्ताद हे मागील 15 दिवसांपासून शीश टेकडी, माळीपुरा, साळी गल्लीसह विविध भागात नागरिकांचे SIR मॅपिंग पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत। मित्रमंडळाच्या वतीने विविध ठिकाणी कॅम्प आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मात्र या प्रयत्नांना अपेक्षित साथ मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे। संबंधित प्रभागातील BLO कॅम्पला उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात आला असून वारंवार वेगवेगळी कारणे देत SIR प्रक्रिया खोळंबत ठेवली जात असल्याचेही सांगण्यात आले आहे। यामुळे नागरिकांचे मॅपिंग आणि मतदार यादी दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात रखडल्याचे दिसून येत आहे। या प्रकाराला कंटाळून सय्यद रहीम इम्रान खान नाना आणि नईम वस्ताद यांनी तहसील कार्यालय गाठून तक्रार दाखल केली। तहसील प्रशासनाने केलेल्या पडताळणीत संबंधित BLO यांचा कामचुकारपणा समोर आला असून नागरिकांची होणारी गैरसोयही अधोरेखित झाली। नायब तहसीलदार विष्णू घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या 3 मार्च 2026 च्या आदेशानुसार BLO यांच्यावर मतदार यादीतील त्रुटी दुरुस्ती, छायाचित्र पडताळणी, SIR 2002 ऑनलाईन मॅपिंग तसेच फॉर्म 6, 7 आणि 8 या कामांची जबाबदारी सोपवण्यात आली होती। मात्र काही अधिकारी वारंवार गैरहजर राहत असून 20 मार्च रोजीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहिल्याचे समोर आले आहे। या निष्काळजीपणामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचं लक्षात घेऊन नायब तहसीलदार घुगे यांनी तालुका पोलीस ठाण्यात संबंधित 10 BLO विरोधात तक्रार दाखल केली आहे। नायब तहसीलदारांच्या तक्रारींवरून भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 234 आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम अंतर्गत कलम 13 अन्वये तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रमेश कल्याण खरे, पुरुषोत्तम संपतराव चौरे, लगड SP, घोगरे शिवाजी गोविंदराव, गुंजकर SL, सचिन दामोदर खंदारे, SS गोसावी, अतिक रहीम शेख, भरत सोपानराव हुनमाने, संजय शंकरराव चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्या BLOंची नावे आहेत। लोकशाहीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी ज्या BLOवर जबाबदारी सोपवली आहे तेच जर अशा प्रकारे कामचुकार करत असतील तर आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे आता संपूर्ण शहरवासियांचा लक्ष लागलं आहे। मी आज नायब तहसीलदार विष्णू घुगे 101 जालना विधानसभा मतदारसंघ जे समजा SIR 2002 चं मॅपिंग तर कामकाज 2002 च्या यादीचं पुनरीक्षण 2024 ला मॅपिंग करणे या संदर्भामध्ये अति जलद गतीने कामकाज चालू आहे। निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी या कामकाजाबाबत आढावा होत आहे। त्या अनुषंगाने माननीय उपजिल्हा उपविभागीय अधिकारी जालना व तहसीलदार जालना यांच्या आदेशान्वये मी आज 11 BLO जे की त्यांचे BLO ॲपचा रजिस्ट्रेशन आहे 4 BLOचं आणि उर्वरित समजा बाकीच्या यांचं जॉईन न झाल्यामुळे त्यांना आमच्या कार्यालयाकडून आदेश दिलेले आहे, कारणे दाखवा नोटीस सुद्धा दिलेली आहे, तरी पण ते जॉईन होत नाही, बैठकीला हजर सुद्धा राहत नाही। त्या अनुषंगाने जनतेचे वारंवार कार्यालयामध्ये सतत पाठपुरावा चालू आहे। त्यांची मॅपिंग BLO नसल्यामुळे होत नाही। या कारणामुळे आम्ही आज वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन जालना येथे संबंधित 11 BLO यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मला प्राधिकृत करण्यात आलेलं आहे। काय नाव आपलं? VS घुगे, नायब तहसीलदार निवडणूक जालना।